ठाकरे सेनेचे फुटेर खासदार आज अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही भेट होण्याची शक्यता आहे। आज सायंकाळी सर्व खासदार एकत्र भेट घेण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सर्व खासदार गेल्यानंतर आज पहिल्यांदा सगळे दिल्लीत एकत्र येत आहेत। या भेटीत मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, ठाकरे सेनेचे फुटेर खासदार अमित शहांची भेट घेण्याची शक्यता, काय सविस्तर अपडेट? आरुषाली बंडखोरी केल्याच्या नंतर पहिल्यांदाच सगळे 6 खासदार एकत्रित पद्धतीने राजधानी नवी दिल्लीमध्ये येत आहेत आणि त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे असणार आहेत। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार आज सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हे सगळे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये भेट घेणार आहेत। भेटीच्या अनुषंगाने चर्चा जी आहे ती आता सुरू झाल्याचं बघायला मिळते। ज्या पद्धतीने या सगळ्या खासदारांनी बंडखोरी केलेली होती, बंडखोरीनंतर त्यांनी अमित शहा यांची कुठल्याही पद्धतीची भेट घेतलेली नव्हती, पण आज पहिल्यांदाच हे सगळे खासदार भेट घेऊन विविध विषयांवरती चर्चा करणार असल्याची माहिती खरं तर सूत्रांनी दिलेली आहे। वृषाली, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार जे 6 खासदार बंडखोरी केलेली होते त्यांच्यापैकी एका खासदाराला MOS राज्यमंत्रीपद मिळू शकतं अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्याच अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब देखील होऊ शकतं। त्यामुळे 6 पैकी नेमकं कुणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते, कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं आणि त्या सगळ्या अनुषंगाने आज एकनाथ शिंदे यांच्या समोर चर्चा होण्याची शक्यता, अमित शहा यांच्यासोबत होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। सोबतच मतदारसंघातील काही विषय आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने देखील अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा हे सगळे खासदार करणार आहेत अशी माहिती मिळते। त्यामुळे चर्चा कशा पद्धतीने होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। वृषाली, भेटीची वेळ अद्यापपर्यंत निश्चित झालेली नाहीये, पण भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर होणार आहे हे मात्र निश्चित झालेलं आहे। बघावं लागणार आहे कशा पद्धतीने चर्चा होते। निश्चित धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।